सगळीकडेच आता लोकसभेचं वारं वाहत आहे। सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। अनेक ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळते। तसेच देशात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलंय, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होणार आहे, ज्याचा निकाल 4 जूनला लागणार आहे। पण असं असलं तरी लोकसभा निवडणुकीआधीच भाजपने आपला पहिला विजय मिळवला। तर भाजपने आपला पहिला विजय नक्की कसा मिळवलाय बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा। सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत असताना गुजरातमधील सुरतमध्ये भाजपचे उमेदवार मुकेश दलाल निवडणूक मैदानात असताना त्यांना लढत देण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी सज्ज होते। तर मुकेश दलाल हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात। तर सुरतमध्ये आधी काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी यांच्यावर उमेदवारी अर्जामध्ये प्रस्तावकांच्या बनावट सह्या केल्याचा आरोप झाला। त्यामुळे काँग्रेसच्या निलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला। त्याचबरोबर बसपाचे उमेदवार प्यारेलाल भारती यांनी देखील आपला अर्ज मागे घेतला आणि हाच अर्ज रद्द झाल्याने सुरतमध्ये निवडणुकीची समीकरणं बदलली। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बाकीच्या 8ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि याचमुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा सुरतमध्ये बिनविरोध विजय झाला। पण मुकेश दलाल यांच्या विजयाची निवडणूक आयोगाकडून घोषणा केली नसली तरी हा भाजपचा सर्वात पहिला विजय मानला जातोय आणि मुकेश दलाल हे सुरतच्या इतिहासात बिनविरोध निवडून आलेले पहिले खासदार ठरले। तर गुजरातमध्ये 25 जागांसाठी 7 मेला लोकसभा मतदान होणार आहे। पण काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने निलेश कुंभाणी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, पण या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही। अशा स्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत देखील संपली आणि त्यानंतर मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले। दरम्यान मागील वेळी गुजरातमधील सर्व 26 जागा जिंकण्यात भारतीय जनता पक्षाला यश आलं होतं आणि काँग्रेसला तेव्हा एकही जागा जिंकता आली नव्हती। आणि आता सुरतमध्ये काँग्रेसचे उमेदवार कुंभाणी आणि इतर उमेदवारांची अर्ज रद्द झाल्याने घडामोडींना वेग आला। त्यानंतर मुकेश दलाल बिनविरोध निवडून येतील अशी चर्चा सुरू होती, पण तरी देखील मुकेश दलाल प्रचारात व्यस्त होते। बिनविरोध विजय होण्याच्या प्रश्नावर 7 मे पर्यंत जनतेत राहून प्रचार करणार असल्याचं मुकेश दलाल म्हटले होते। त्यात आता सुरतच्या जागेवरून पहिल्यांदाच एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले मुकेश दलाल हे सुरत भाजपचे सरचिटणीस आहेत। मोज व्यापारी समाजातील मुकेश दलाल हे भाजप प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांचे विश्वासू मानले जातात। ते सध्या SDCA समितीचे अध्यक्ष असून सुरत महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष देखील राहिलेत। याआधी दलाल यांनी भाजप युवा मोर्चामध्ये राज्य पातळीवर कामं केली होती। दलाल 3 वेळा SMCचे नगरसेवक आणि 5 वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते। सुरत पीपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे माजी अध्यक्षही त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली असून LLB MBA फायनान्सचं शिक्षण घेतलंय। मुकेश दलाल हे 1981 पासून भाजपशी संबंधित होते। तर दर्शना जरदोश या सुरतच्या विद्यमान खासदार असून यावेळी भाजपने मुकेश दलाल यांना उमेदवारी दिली आहे। तर लोकसभेचे मतदान सुरू होत नाही त्यातच भारतीय जनता पक्षाने मुकेश दलाल यांच्या नावाने विजयाचं खातं उघडलं। सुरतची जागा बिनविरोध जिंकण्यात सत्ताधारी पक्षाला यश आलं असून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब देखील करण्यात आलं। हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा।